तुझ्या दारी दावी पांडुरंगी तळ उन्मादा आम्ही डॉक्टर नाईकवाडी कॉलेजचे विद्यार्थी आज तुमच्यासमोर ट्युबरक्युलोसिस विषयी प्रसारण करणार आहोत। त्याबरोबर कुठल्याही प्रकारचा डिसीज झाला ट्युबरक्युलोसिसचा तो कशाप्रकारे कमी करू शकतो, त्याचबरोबर कशाप्रकारे प्रिव्हेंट करू शकतो, त्यासाठी कुठली ट्रीटमेंट द्यायची असते हे तुम्हाला आम्ही आज सांगणार आहोत। यासाठी आम्ही आज नाटक सादर करणार आहोत। यानंतर सर्व जे नाटककार आहेत किंवा नाटक करणार आहेत ते आपली नावं सांगतील किंवा ते काय कामं असली या नाटकामध्ये। नर्स प्रिया, राजूची मम्मी, राजू, राजूचे वडील, टीचर, राजूची मैत्रीण, क्लासचे स्टुडंट, मीडिया रिपोर्टर, इन्फॉर्मेशन प्रोव्हायडर, कम्युनिटी ऑफिसर। पहिला दिवस, शाळेतील दृश्य। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। मी प्रेझेंटी घेते आता। सिट डाऊन। राजू प्रेझेंट। राधा, साक्षी, सारिका, स्वप्नाली, वैष्णवी। आता आपण लेक्चर घेणार आहे। ठीक आहे। A for B for C for D for। अरे राजू बेटा काय झालं तुला? खोकला येतो। असं का करतोय? राधा बघ गेला काय झालं? तुला काय होतंय? बरा खोकला येतो, चक्कर येते। थांब थांब, मी याच्या पप्पांना फोन लावते घरी। हा राजू उठ, तोपर्यंत आपल्याला राजूची मम्मी बोलताय का? हॅलो राजूची मम्मी बोलताय का? मी राजूची टीचर बोलतीये। राजूला बरं नाहीये, राजूला दवाखान्यात घेऊन जातो आम्ही। तुम्ही हॉस्पिटलला या। हा नर्स, काय झालं? याला खोकला यायचं। वय किती? 21। पेशंट हॅलो, गुड मॉर्निंग। काय नाव बेटा तुझं? राजू नाव आहे त्याचा। काय होतं राजू तुला? खोकला येतो। खोकला येतो? कधी येतो खोकला? 2 आठवडे झाले। थांबा मी तुला तपासते। वर लांब श्वास घे। अजून काय होतं बाळा? चक्कर येते, छातीत दुखतं। अजून तुमकी येते का? हो। तुमकीतून रक्त बाहेर येतं? हो येतं। कधीपासून होतं असं? 1 आठवडा झाला असेल। मग यावर तुम्ही पहिले उपचार नाही घेतला कुठे जाऊन? नाही। काही गोळ्या औषधं घेतला का? नाही। काय हो मावशी, तुमच्या मुलाला कधीपासून आजार आहे तरी तुम्ही हॉस्पिटलमध्ये नाही नेलं त्याला? खोकलतोय तो म्हणून आम्ही घेऊन तुमच्या गेलो। छोट्याशा दुर्लक्षामुळे तो मोठा आजार होऊ शकतो त्याला। त्याला बघा आता तुम्ही। ठीक आहे, बघतो आपण याची तुमकीची टेस्ट करून घेऊ। याला खोकला 2 आठवड्यापासून आहे, तर आपण बघू काय आहे त्या रिपोर्टमध्ये। ठीक आहे, ठीक आहे। सिस्टर, मी याला थुंकीची टेस्ट करून लिहून दिली, तेवढी करून घ्यायची, मग रिपोर्ट आल्यावर आपण ठीक आहे। थुंकी घेऊन ये। तुम्ही उद्या या, उद्या रिपोर्ट येतील तुमचे। ठीक आहे डॉक्टर, चल ना। गावातील दृश्य। बघितलं की ट्युबरक्युलोसिस किती प्रकारे वाढत आहे। ट्युबरक्युलोसिससाठी काय असेल तर ट्युबरक्युलोसिस अजूनही आपल्या लोकांना वाटतं की ट्युबरक्युलोसिस लगेच बरा होऊ शकत नाही, तर यासाठी आपली ट्रीटमेंट आता आलेली आहे। टीबीचे चिन्ह आणि टीबीचे साइन अँड सिम्पटम्स काय काय असू शकतात? टीबीचे सायन्स सिम्पटम काय असतील तर त्याचं वजन कमी होईल, त्याचबरोबर रात्री त्यांना घाम वगैरे येईल, त्याचबरोबर त्यांना थकवा येईल आणि जास्तीत जास्त त्यांना कफ भेटेल, कफमधून रक्त वगैरे येऊ शकतं। अशा गोष्टी ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळतील। मग आपण ते टीबीला कसे रोखू शकतो?
तर आपण टीबीला कशा प्रकारे रोखू शकतो, तर आपण मास्क वगैरे वापरू शकतो, त्याचबरोबर सोशल डिस्टन्सिंग ठेवू शकतो, एकामेकापासून लांब राहू शकतो, प्रॉपर डाएट वगैरे घेऊ शकतो या गोष्टी. त्याचबरोबर अगोदर एखाद्या आपल्या घरात कोणाचं ट्युबरक्युलोसिस असेल तर त्याला आपण वेगळी सेपरेट जागेमध्ये ठेवू शकतो, एक क्वारंटाईन किंवा एखाद्या वेगळ्या रूममध्ये ठेवू शकतो आणि आपण दुसऱ्याला होणारा संसर्ग थांबवू शकतो. आजार म्हणजे मोठा आहे का, हा कधीच बरा होऊ नाही शकत का? आपण काय बघितलं की ती सांगते की मोठी गोष्ट आहे का, हा रोग कधी बरा होऊ शकत नाही, की हाच आपल्या असलेला अंधश्रद्धा आहे की बरेच लोकांना असं वाटतं की तो आजार आहे तो बरा होऊ शकत नाही, पण तो आजार आहे त्याच्यावरती जर आपण प्रॉपर ट्रीटमेंट घेतली, त्याबरोबर प्रॉपर वॅक्सिन घेतल्या तो प्रिव्हेंट सुद्धा होऊ शकतो आणि जर झाल्यानंतर तो बराही होऊ शकतो. त्यासाठी आपण प्रॉपर मास्क मगाशीच म्हटलं होतं की आपण ते वापरू शकतो, तो झालं प्रिव्हेन्शन. आणि जर आपण दवाखान्यांमध्ये गेलो PHC मध्ये तर ते आपल्यासाठी टेस्ट करतात, स्पुटम टेस्ट. त्या स्पुटम टेस्टमुळे आपल्या त्यामध्ये कुठला विषाणू आहे, बॅक्टेरिया आहे ते समजेल आणि त्याद्वारे आपण प्रॉपर जी ट्रीटमेंट असेल ते आपण मेडिकेशन वगैरे देऊन तो जो आजार आहे तो बरा करू शकतो किंवा कमी करू शकतो. दुसरा दिवस दवाखान्यातील दृश्य. नमस्कार नमस्कार. बस राजू, बरं वाटतं का राजू? नाही तसंच आहे. ठीक आहे, थांब मी तपासतो तुला एकदा. लास्ट खोकड्यांमध्ये काय कमी झालं का? नाही तसंच आहे. आणि जास्त होत छातीत चालला. दुखतं का? जास्त होत चाललं हो, का? दुखतंय. सिस्टर यांचे रिपोर्ट्स आले का? दाखवा. मावशी, तुमच्या मुलाला क्षयरोग झाले आहे. अहो मावशी, तुम्ही दुर्लक्ष केलं. 2 आठवड्यापासून तुमच्या मुलाला खोकला होतो, त्यामुळे आता अहो मावशी, तुमच्या मुलाला खोकला आहे, त्याबरोबर त्या छातीत दुखतं, त्याच्या तुंकीमध्ये रक्त येतं, त्याला चक्कर येते. याच्यावर तुम्हाला गोळ्या घ्यायला लागतील. 6 महिन्याचा कोर्स असतो, तो तुम्हाला कम्प्लीट करावा लागेल. मी काही गोळ्या लिहून देतो, त्या घ्या तुम्ही. आणि पेशंटला तुम्ही थोडंसं पेशंटपासून दुरी ठेवा, त्याला मास्क लावा, त्याला चांगलं चांगलं जेवण द्या, बाहेरचं जेवण देऊ नका त्याला. ठीक आहे डॉक्टर. ठीक आहे. सिस्टर यांना गोळ्या द्या, ह्या घ्या. शाळेतील दृश्य. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग, सिट डाऊन. थँक्यू मॅम. मी प्रेझेंटी घेते आता. राजू, प्रेझेंट मॅम. राधा, साक्षी, सारिका, मंगला, वैष्णवी. आता आपण लेक्चर घेणार आहे. A फॉर एप्पल. B फॉर. राजू, तुला बरं वाटतंय का आता? हो. बघा, राजूला एक आजार झालेला आहे. त्याला जो आजार झालेला आहे तो बरा होऊ शकतो त्याचा तो आजार. पण राजू, तू आसपासनं मास्क वापरायचं आणि विद्यार्थ्यांनो तुम्ही लक्ष ठेवा, त्याच्यापासून थोडंसं लांब राहा. त्याच्यामुळं जो त्याला आजार झालेला आहे तो तुम्हाला पसरू नये म्हणून त्याच्यापासून थोडंसं लांबच राहा. राजू, तू थोडंसं तुझ्या तब्येतीकडे लक्ष दे. ओके मॅम. राजू, तुला ज्या काही गोळ्या वगैरे दिल्या असतील त्या तू टायमावर घे आणि काळजी घे. लवकर बरा हो. ओके. शाळेत लवकर ये. हो. सर, तुम्ही समाजाला काय संदेश द्याल? असे जर ट्युबरक्युलोसिसचे एखादे पेशंट वगैरे असतील तर त्याला दूर न लोटता त्यांच्याशी आपण कम्युनिकेशन केलं पाहिजे. कम्युनिकेशन थ्रू त्यांना आपण क्वारंटाईन करतो, पण क्वारंटाईन करतानाच त्यांना प्रॉपर जर आपण मेडिकेशन दिले, त्यांना सायकोलॉजिकल सपोर्ट दिला तर ते त्या आजारातून बरा होऊ शकतात. म्हणून आपण अशा रोगांचा निवारण करण्यासाठी आपण त्वरित त्यांना दवाखान्यात नेऊ शकतो. थँक्यू. थँक्यू सर. 1 महिन्यानंतर. नमस्ते. बस राजू. राजू, बरं वाटतं का तुला आता? हो. खोकला कमी झाला का? हो, कमी झाला. छातीत दुखतं? थोडंफार दुखतंय. आणि चक्कर वगैरे नाही ना? नाही.
ताप वगैरे नाही ना येत रात्री? ताप कधी कधी 2-3 दिवसातून येतं. ठीक आहे, तुझी तब्येत पहिल्यापासून खूप चांगली झालेली आहे. आता तू लवकरात लवकर बरा होशील. मावशी, तुमच्या मुलाला तुम्ही चांगलं लक्ष दिलं तुमच्या मुलाकडे. तुमचा मुलगा आता लवकरात लवकर बरा घेईल. अशाच ज्या बाकी ज्या गोळ्या राहिल्यात त्या टायमावर घ्या. ठीक आहे डॉक्टर. ठीक आहे, जाऊ थँक्यू शकतो. डॉक्टर. थँक्यू डॉक्टर. तर आज आपण बघितला या छोट्याशा नाटकात आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे की ट्युबरक्युलोसिस म्हणजे क्षयरोग नेमकी असणारे काय किंवा तो कसा होतो. तर क्षयरोग हा एक बॅक्टेरिया असतो. मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस नावाचा एक बॅक्टेरिया असतो. तो जर आपल्या शरीरात जर गेला तर त्याच्यातून आपल्याला ट्युबरक्युलोसिस होतो. तर ट्युबरक्युलोसिस झाल्यावरती आपल्याला काही साईन अँड सिम्पटम दिसतात. तर खूप जास्त प्रमाणात थकवा लागतो, चेस्ट पेन होतं, तर खूप कमी लागते, वेट गेन होतं खूप जास्त प्रमाणात, रात्रीच्या वेळी खूप जास्त प्रमाणात घाम येतो. ते झालं साईन अँड सिम्पटम्स. त्याची ट्युबरक्युलोसिस आपण कसं डायग्नोसिस करतो तर त्याच्यासाठी एक PCT टेस्ट असते जी आपल्याला PSC मध्ये म्हणजे करून देतात. तर त्याच्यामध्ये आपण स्पुटम टेस्ट करतो किंवा थुंकीची टेस्ट करतो. त्यातून कळून येतं की TB झालेला आहे की नाही. आणि त्याच्यानंतर आपण प्रिव्हेन्शन कसं करू शकतो तर जेव्हा आपल्याला समजतं की TB झालेला आहे तर त्या व्यक्तीला आपण आयसोलेट करून म्हणजे जास्त लोकांमध्ये त्याला संपर्कात नाही द्यायचं. मास्क कंपल्सरी वापरायचं. त्याच्यानंतर एक व्हॅक्सिन नावाची व्हॅक्सिन असते ती व्हॅक्सिन घ्यायची. मेडिकेशन जे प्रॉपर घ्यायचे आणि फॉलोअप जेव्हा डॉक्टर सांगतात की महिन्यानी किंवा 15 दिवसांनी फॉलोअपसाठी यायचं तर ते कंटिन्यू ठेवायचे. तो डिसीज किती पण म्हणजे कोणी तरी असला तरी तो बरा होतो. त्यामुळे काही टेन्शन नाही घ्यायचंय. आणि कॉम्प्लिकेशन काय होतात त्याचं जर आपण केलाच नाही तो बरा जर केलाच नाही त्याच्यावर काही ट्रीटमेंट दिसलीच नाही तर तो आपल्या लंग्सला म्हणजे फुफ्फुसाला पण खराब करतात, किडनी पण खराब करते. त्याच्यानंतर इन्फेक्शन होतं